पुणे राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलाय। निकृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले। मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांची गच्छंती होऊ शकते। आमदारांच्या तक्रारीनंतर शिंदे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मतदारसंघातील कामांबाबत मंत्र्यांना फटका, कामगिरी, निर्णय आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे। फेरबदलाच्या चर्चांना बैठकीनंतर आता वेग आलेला आहे। लवकरच मंत्रिमंडळातच नवे चेहरे येण्याची शक्यता आहे। महायुती सरकारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी पंकज दळवी सविस्तर तपशील देत आहेत। पंकज, युतीमध्ये बदलाचे वारे जे आहेत ते व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवात तिचं केंद्रबिंदू आपण म्हणू शकतो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे। काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांचा आढावा घेतला, त्यांच्या कामाचा आढावा घेतला। त्याची 2-3 कारणं आहेत। पहिलं कारण तर अनेक आमदारांनी तक्रार केल्या होत्या मंत्र्यांच्या बाबतीत, त्यामुळे मंत्र्यांचा आढावा घेतला। काही मंत्र्यांची बेताल वक्तव्य, त्याच्यामुळे सरकार अडचणीत येणं, या सगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे प्रत्येकाने किती कामं केली याचा आढावा घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे याचं आता सविस्तर प्रगती पुस्तक जे आहे ते बनवलं जाईल आणि प्रगती पुस्तकामध्ये ज्याच्या नावापुढे नापास असा शेरा असेल किंवा जो परफॉर्मन्स पातळीवरती त्याची कार्यक्षमता कमी असेल, परफॉर्मन्स चांगला नसेल, अशा ठिकाणी बदल जे आहेत ते केले जातील। अनेक कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सरकार आणि एकनाथ शिंदे स्वतः अनेक वेळा अडचणीत येतात, वादाच्या भोवऱ्यात सापडतात। अशा मंत्र्यांना सुद्धा अल्टिमेटम दिलेलं आहे आणि जर का असंच वागणं राहिलं तर त्यांना लवकरच घरचा रस्ता दाखवला जाईल असं सांगितलंय। काही नवीन नेत्यांचा समावेश करण्यासंदर्भातली जी आहे ती सुद्धा तयारी सुरू आहे। एकंदरीतच एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवरती या विषयामध्ये आलेले आहेत। जेव्हा राज्य सरकारची नवीन स्थापन झालं, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी म्हटलं की 2.5 वर्षाचा कालावधी असेल, 2.5 वर्षानंतर पुन्हा शफलिंग केलं जाईल। तर आता दुसऱ्या वर्षाकडे वाटचाल जी आहे ती होत आलेली आहे आणि त्यामुळे शफलिंगची तयारी, त्यांचं प्रगती पुस्तक, त्यांची ते सगळ्या गोष्टींची जी आहे ती सुरुवात केली आहे। एक आमदारांचा मुद्दा विक्रांत अत्यंत महत्वाचा आहे। आमदारांच्या तक्रारी आहेत। आता कुठल्या आमदारांनी तक्रारी केल्या, काय केल्या हे अजून कळलेलं नाहीये, मात्र आमदारांनी तक्रारी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना ॲक्शन मोडवरती यावं लागलं आणि आता प्रगती पुस्तकाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।